नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय कांद्याचे बाजारभाव, तेही आज तारीख आहे 5 ऑगस्ट। आता 5 ऑगस्टला कोणत्या कोणत्या बाजार समित्यांचे बाजारभाव आलेले आहेत आपल्याला, तर त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि कांद्याचे बाजारभाव हे वाढतायत, कधी कमी होत आहेत आणि आवकीनुसार कसा बाजारभाव मिळतोय तोही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला रोजचे ताजे कांदा बाजारभाव जाणून घ्यायला मिळतील। कांदा बाजारभाव झालं, टोमॅटोचे बाजारभाव, त्याचप्रमाणे इतर निघणारी जी पिकं आहेत, सोयाबीन झालं, गहू, हरभरा, त्याचबरोबर द्राक्ष, तर डाळिंब या पिकांचे सुद्धा तुम्हाला बाजारभाव हे नक्कीच बघायला मिळतील। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आजची तारीख आहे 5 ऑगस्ट। शेतमाल आहे कांदा। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर बाजार समिती आपण बघत आहोत अकोला। अकोला या बाजार समितीमध्ये 325 क्विंटल कांद्याची आवक होती। तर या बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव हा 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1700 रुपये मिळाला। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2447 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1600 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9599 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये। त्याचबरोबर खेड चाकण या बाजार समितीमध्ये 1000 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2100 रुपये होता। कराड या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये होता। पुणे या बाजार समितीमध्ये 8919 क्विंटल कांद्याची आवक होती, लोकल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव हा 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये होता। पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 21 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1800 रुपये। वाई या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये। कामठी या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 3550 रुपये, जास्तीत जास्त भाव 4050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3800 रुपये। मित्रांनो, कामठी या बाजार समितीमध्ये कांद्याला चांगल्या प्रमाणामध्ये भाव मिळालेला आहे आणि मिळतोच। तर तुम्ही बघू शकता, कमीत कमी ते सर्वसाधारण पेक्षा जास्तीत जास्त भाव हा 4000 पर्यंत गेलेला आहे। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 4000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव 411 रुपये, जास्तीत जास्त भाव 2326 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2050 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 3795 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2411 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये। तसेच लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये जर बघितलं तुम्ही मित्रांनो, तर 5500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2552 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2125 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 8300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1870 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 4900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 3405 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2225 रुपये। पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 3570 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 950 रुपये, जास्तीत जास्त भाव 2205 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1875 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजचे दुपारपर्यंतचा बाजारभाव आपण बघितलेला आहे कांद्याचा, की कशा प्रकारे कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे। तर आता दुपारनंतर
किंवा उद्या सकाळपर्यंत तुम्हाला दुपारनंतरचे ज्या बाजार समित्यांचे बाजारभाव पडतील ते बाजारभाव तुम्हाला नक्की सांगितले जातील. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा की जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल. धन्यवाद.